बरोबर आहे मिस्टर देसाई तुमचं. बरोबर आहे. हो, या जगामध्ये सगळ्याची सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. हो बघा ना, पैसा नसेल तर डॉक्टर पण इलाज करत नाही. पैसा नसेल तर एक वेळ माणसाला उपाशी राहावं लागतं मुलाबाळांचं पोट भरावं म्हणून. पैसा नसेल तर तासन तास बसच्या रांगेत उभं राहावं लागतं. पैसा नसेल तर ट्रेन मध्ये धक्के खात जावं लागतं. गरिबी, गरिबी म्हणजे किड्या मुंग्या. मग तो ट्रेन मधून पडला काय, पुलाखाली चेंगरला काय, पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला काय, आणि आसमानी संकटामध्ये भरडला काय, त्याला विचारतो कोण? सरकारी मदत. तुमचं सरकार किती असं मदत जाहीर करतो? जखमींना 50,000, मेला तर 2 लाख रुपये. साहेब, तुमचे 2 लाख रुपये किती असे पुरणार आहेत त्याला? पण त्याला 2 लाखापेक्षा जास्त का द्यायची? त्यानं देशासाठी केलंय काय? खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकला की करोडोची बक्षिसे. केंद्र शासन वेगळंच बक्षीस जाहीर करतं. वर बंगला बांधायला जमीन फ्री. नाही, तुम्ही खेळाडूंना बक्षीस द्या, मी त्याच्या विरोधात नाहीये. ते त्यांना दिलेच पाहिजेत, तो त्यांचा मान आहे. आणि देशासाठी खेळतात, ते देशाचं नाव मोठं करतात, त्यांना ते मिळालंच पाहिजे. पण प्रश्न राहतो गरिबाचं काय? जो ट्रेन मधून पडून मेला, पुलाखाली चेंगरून मेला, पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आणि आसमानी संकट झेलता झेलता आत्महत्या केली, त्यांचं काय? साहेब, निदान त्याची मुलं बाळ रस्त्यावर येणार नाहीत एवढी तरी मदत द्या त्यांना. 1 करोड मिळवण्यासाठी त्यांना किती वेळा आणखीन मरावं लागेल?